नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची तिसरी यादी आणि त्यासोबतच प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत जे काही रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे त्यांना मिळेल का? त्यासोबतच जे काही 2 लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांची यादी कधी येणार आणि 2 लाखाच्या वरील शेतकऱ्यांचं जे काही कर्ज असेल 2.5 लाख 3 लाख, तर वरचे 1 लाख कधी भरायचे किंवा 2 लाख रुपये बँकेमार्फत मिळणार की कसे, तर त्या संदर्भामध्ये सविस्तर डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची यादी 17 लाख शेतकऱ्यांची प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांचं पोर्टलवरची रक्कम ही कमी आणि व्याज आणि मुद्दल याची रक्कम ही वेगळी दाखवत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीची ते आधार KYC करायची की नाही, आधार प्रमाणीकरण करायचं का नाही या संभ्रमात आहे. तर मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आवाहन केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची रक्कम कमी दाखवत आहे तर त्याबद्दल चिंता करू नका. जी काय वरील रक्कम आहे तुम्हाला पोर्टलवर दिसत असलेली आणि जी काय तफावत रक्कम आहे ती रक्कम बँकामार्फत देण्यात येईल असं सुद्धा त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता जी काय आता रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे आस लावून बघणं आहे की प्रोत्साहनपर अनुदान हे 2 लाखापर्यंत किमान रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना मिळालं. जसं 2 लाख रुपयापर्यंत थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत आहे. रेग्युलर कर्जदार शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करत असून त्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान त्यांच्या खात्यावर येत्या काही दिवसांमध्ये यावं अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि जी काय पुढील तिसरी यादी आहे ती 15 ऑगस्टपर्यंत किंवा या ऑगस्टच्या महिन्यामध्ये शेवटपर्यंत येऊ शकते अशी सुद्धा शक्यता दिसून येते. आणि जे काही किसान मोर्चे आहे, जे अजित नवले आहे, त्यांनी आंदोलन दरम्यान त्यांनी ट्विट केलं की रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात यावी अशी मागणीसुद्धा लावून धरलेली आहे. आता